नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर तलाठी भरती परीक्षेमधील निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 23 जिल्ह्याची जी यादी आहे ती जाहीर करण्यात आली आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची लिस्ट जाहीर केली आहे व ज्या उमेदवारांची वेटिंग लिस्ट आहे त्यांची पण जाहीर करण्यात आलेली आहे. त्या संदर्भातलीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर व्हिडिओसोबत जास्त शेअर करायची व व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर बघा, विभागाकडून जे काही प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये काय नमूद केलं आहे बघा. तर बघा, प्रसिद्धीपत्रक महसूल विभाग गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 निवड यादी व प्रतीक्षा यादी सादर करण्याबाबत. आता बघा याच्यामध्ये काय नमूद केलं आहे. तर विषयात नमूद केल्यानुसार राज्यातील गट क संवर्गातील तलाठी सरळ सेवा पदभरती 2023 मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व त्याच्यानंतर निवड यादी जाहीर करण्याबाबत शिफारस केलेल्या उमेदवारांची निवड याद्या प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यानुसार एकूण 23 जिल्ह्यांच्या निवड समितीने तयार केलेल्या जे काही प्रतीक्षा याद्या आहेत व निवड याद्या आहेत ते जाहीर करण्यात येत आहेत असं नमूद करण्यात आलेलं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, पेसा कायद्याअंतर्गत एकूण 17 संवर्गातील जी काही याचिका पेंडिंग आहे त्यामुळे 13 जिल्ह्यांच्या निवड याद्याचे काम अजून थांबवलेलं आहे व त्यानंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर बघा, ज्या काही 23 जिल्ह्यांचं यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या 23 जिल्ह्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत बघा. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, परभणी आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, सोलापूर, सांगली, सातारा, वाशिम, बुलढाणा, अकोला, जालना, लातूर, बीड, परभणी, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली अशा एकूण 23 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर एका जिल्ह्याची यादी आपण ओपन करून त्यामध्ये कशाप्रकारे यादी जाहीर करण्यात आलेली आहे याची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा निवड समिती रायगड जिल्ह्याची आपण काय बघतो तिथे अंतिम निवड यादी इथे बघत आहोत. आता या यादीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल, तर प्रत्येक कास्टनुसार प्रत्येक कॅटेगरीनुसार लिस्ट लावण्यात आली आहे. पहिली लिस्ट आहे जनरल कॅटेगरीची. या जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही बघितलं तुमचा परीक्षा नोंदणी क्रमांक, तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमची प्रवर्ग आणि तुम्हाला कोणतं आरक्षण लागू आहे व तुमचे एकूण नॉर्मलायझेशन होऊन पडलेले गुण आणि ओपनसाठी जे एकूण किती जागा आहेत तर आपल्याला माहिती आहे या रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 73 जागा आहेत. तर आता एकूण 73 जागांची जी काही निवड यादी आहे ती पूर्ण इथे जाहीर करण्यात आलेली आहे व ही यादी जाहीर झाल्यानंतर दुसरी जी यादी आहे, आता या 73 जागांसाठी जी काही अंतिम प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट जी आहे ती वेटिंग लिस्ट 73 जागांच्या नंतर तुम्हाला देण्यात आलेली आहे व ती वेटिंग लिस्ट पण तुम्हाला बघून घ्यायची आहे. तुमचे मार्क्स किती आहेत तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तुमच्या इथं लिस्ट पूर्णतः बघून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट नमूद केली म्हणजे निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे उमेदवाराला नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पडताळणी अंती, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल व समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राचे सक्षम अधिकाऱ्याकडून पडताळणी केल्यानंतरच होणार आहे. उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र यांनी अवैध बाद ठरवल्यास तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे व प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमाने पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. तर बघा, सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला तिथे जॉईनिंग देण्यात येणार आहे. तर बघा, ज्यावेळेस तुमची आता ही यादी जाहीर झालेली आहे, ही याद्या जाहीर झाल्यानंतर तुम्हाला
लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट तयार ठेवायचे व तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे व त्यानंतर तुम्हाला लवकरच जॉईनिंग पण मिळणार आहे. अशाच एकूण सगळ्या जे 23 जिल्ह्याची लिस्ट जाहीर झालेली आहे अशा सर्व जिल्ह्याची जी काही यादी आहे ती यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं असेल त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्हाला जॉईन करायचे व सर्व याद्या डाउनलोड करून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचे त्या यादीमध्ये नाव आहे का ते चेक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक्झाम गुरु चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्याला ऑथेंटिक आणि खरी अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तुमचं एकच काम आहे, तुम्हाला हे आपले व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचे, त्यासोबत तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतर मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचे व आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तुमचं एक सबस्क्राईब जे आहे आमचं मोटिवेशन वाढवेल व आम्ही तुमच्यासाठी अशीच ऑथेंटिक आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढीच माहिती द्यायची होती. धन्यवाद.